हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप हे बघणार आहोत आणि त्याबरोबरच आपण काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग आपण निफ्टीचा चार्ट बघूया. तर काल ही निफ्टी खूप पडलेली होती. समजा बँक निफ्टी सर्व स्टॉक पडलेले होते, पण आपण रिझन सुद्धा बघितलेले होते. जर बघायचे असेल तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकतात. तर आज आपण निफ्टीचा चार्ट बघूया. फर्स्ट आपण निफ्टीचा चार्ट मध्ये बघा, इथे एक ट्रायंगल पॅटर्न आहे. इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, सपोर्ट सपोर्ट, आणि इथं बघा इथं काल निफ्टी बेरिश कॅन्डल बनवल्यानंतर बघा आज तिथंच निफ्टीने इथं बघा इथंच आपण सपोर्ट घेतलेला आहे आणि निफ्टी ही अजून सुद्धा वरती जाण्यास तयार आहे आणि इथपर्यंत निफ्टी येण्यास तयार आहे. 24,500 ते 600 पर्यंत निफ्टी येऊ शकते आणि जर निफ्टीने इथून ब्रेकडाऊन दिला तर 22,799 ही टार्गेट निफ्टीमध्ये येऊ शकते. तर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टी मध्ये बघा इथं सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं. इथं बघा रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, इथं बघा सपोर्ट 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 आणि सपोर्ट. काल इथं बँक निफ्टीने खूप जोरदार असं बेरिश कॅन्डल बनवली होती, त्यानंतर इथं सपोर्ट घेतला होता आणि इथं बघा आज सुद्धा त्यामध्ये ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे आणि बँक निफ्टी अजून सुद्धा वरती जाऊ शकते. जर वरती गेली तर तिथं 53,000 रुपये 53,000 टार्गेट हे अजून सुद्धा येऊ शकतं आणि खाली जर बँक निफ्टीने जर ब्रेकडाऊन दिला तर बँक निफ्टी ही इथपर्यंत येऊ शकते. 47,324 पर्यंत बँक निफ्टी ही येण्याची शक्यता आहे. नंतर पुढे आहे मिड कॅप. तर मिड कॅप मध्ये आपण हे चार्ट आधीच काढलेले आहे. तर आतापर्यंत आपण मिड कॅप मध्ये बघतोय. मिड कॅप इंडेक्स मध्ये कोणत्याही प्रकारचं इथं कन्सोलिडेशन सुरू आहे ना, ब्रेकआउट मिळत आहे ना ब्रेकडाऊन. इथं ब्रेकडाऊन आलं तर 54,000 पर्यंत टार्गेट येऊ शकतं. ब्रेकआउट आला इथून जर आलं ब्रेकआउट आला तर 61,031 हे टार्गेट येऊ शकतं. पुढे आहे स्मॉल कॅप इंडेक्स. स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा आपण इथं स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा रेजिस्टन्स 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 आणि इथं कोणत्याही प्रकारचा रेजिस्टन्स दिलेला नव्हता आणि इथून आपण जे म्हटलं होतं त्याप्रमाणे बेरिश कॅन्डल इथं झालेली होती. नंतर इथं 17,750 येण्याची मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये शक्यता आहे. जोपर्यंत इथं जर सपोर्ट घेतला 750 जर सपोर्ट घेतला तर पुन्हा 19,634 ला स्मॉल कॅप इंडेक्स हा जाण्यास तयार आहे. तर चला मग आता ब्रेकआउट स्टॉक बघूया. ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे एजिस लॉजिस्टिक. हा स्टॉक आपण बऱ्याच वेळा दिलेला आहे आणि आता हा स्टॉक हा लाईफ टाइम हायला चालू आहे. बघा तर इथं यामध्ये ब्रेकआउट आलेला आहे. कॅन्डल बघा व्हॅल्यूमच्या कॅन्डल सुद्धा जबरदस्त झालेल्या आहे. इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स बघा आणि इथं पॅटर्न एक आहे. इथं बघा इथं आपण बघू शकतो इथं इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. तर स्टॉकची प्राइस आहे 964 रुपये 95 पैसे. तर तुम्ही स्टॉकला इथं बाय करू शकतात. 951 रुपयापर्यंत बाय करू शकतात आणि 1200 रुपयाचं टार्गेट आहे. तर हा डेली चार्ट आहे. एजिस लॉजिस्टिक हा फर्स्ट स्टॉक आहे. व्हॅल्यूम सुद्धा खूप जबरदस्त यावर आलेले आहेत. सेकंड स्टॉक बघूया. इक्विनॉक्स इंडिया. ओके, इक्विनॉक्स इंडिया मध्ये बघा इथं ट्रायंगल पॅटर्न झालेला आहे. इथं रेजिस्टन्स नंतर इथं बघा ब्रेकआउट आलेला आहे. सपोर्ट सपोर्ट सपोर्ट. इथं बघा ब्रेकआउट. इथं आपण हे पॅटर्न सुद्धा बनवू शकतो. त्याला इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न सुद्धा यामध्ये बनवू शकतो आणि इथं बघा ब्रेकआउट आलेला आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे. तर स्टॉकची प्राइस आहे 143 रुपये 58 पैसे. स्टॉकला तुम्ही इथं स्टॉप लॉस लावू शकतो 139 रुपये आणि स्टॉकचं प्राइस टार्गेट आहे 160 रुपये. स्टॉकचं नाव आहे इक्विनॉक्स इंडिया लिमिटेड. नंतर पुढचा स्टॉक आपण बघूया. पुढचा स्टॉक आहे गोल्डीराम इंटरनॅशनल. यामध्ये सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे आणि पॅटर्न स्ट्रॉंग हा खूप छान आहे किंवा आपण म्हणतो स्ट्रॉंग ब्रेकआउट देत आहे. इथं बघा सपोर्ट, इथं सपोर्ट सपोर्ट, रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. बघा कॅन्डल खूप जबरदस्त झालेले आहेत आणि स्टॉकची प्राइस आहे 494 रुपये. इथं आपण स्टॉप लॉस लावू शकतो 485 पर्यंत आणि 550 575 हे टार्गेट आहे. तर स्टॉक जर बघायला गेलं तर स्टॉक हा लाईफ टाइम हायला स्टॉक हा सुरू आहे. तर स्टॉकचं नाव आहे गोल्डीराम इंटरनॅशनल.
नंतर पुढचा स्टॉक आपण बघूया बायोकॉन. बायोकॉन मध्ये बघा इथं बघा, इथं रेजिस्टन्स इथं ब्रेकआउट आलेला आहे, इथं सपोर्ट आणि बघा व्हॉल्यूमच्या कॅन्डल्स खूप जास्त जबरदस्त झालेल्या आहेत. बघा इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. हा व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आहे. स्टॉकची आताची प्राइस आहे 382 रुपये 35 पैसे. 375 रुपयापर्यंत स्टॉप लॉस लावू शकतो. 440 रुपयाचं टार्गेट आहे. स्टॉकचं नाव आहे बायोकॉन. तर अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.